Yes, good morning to all of you. Okay, so last lecture हम कहाँ तक लिए थे बताओ जरा. लास्ट टॉपिक डायमेंशन स्टार्ट किए थे क्या अपन. ओके, डायमेंशनल फॉर्मूला. Okay, so in the last lecture we have seen dimensional formula and dimension. तो डायमेंशन क्या होता है. जब फंडामेंटल क्वांटिटी के सिंबल्स दे आर रेज टू सुटेबल पावर, मतलब L रेज टू x, M रेज टू y, कैपिटल T रेज टू z, एंड व्हेन दे आर रिटन इन द स्क्वायर ब्रैकेट, तो उसी को क्या बोला गया. डायमेंशनल फॉर्मूला. यस, ओके. नो, ये जो डायमेंशनल फॉर्मूला है उसको हम अलग अलग जो फिजिकल क्वांटिटी है उनके लिए डायमेंशनल फार्मूला कैसे लिखा जाता है, उससे यूनिट कैसे मिलता है, वो जो प्रोसेस है वो हम देखते हैं इन द नेम ऑफ डायमेंशनल एनालिसिस. ठीक है. तो देखो पहले डायमेंशनल फार्मूला क्या था वो देखो. हाँ देखो, ये था डायमेंशनल फार्मूला. डायमेंशनल फार्मूला था जब सिंबल्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटी आर रेज्ड टू सुटेबल पावर एंड रिटन इन स्क्वायर ब्रैकेट. ये डायमेंशनल फार्मूला. ओके. एल किसका सिंबल है. लेन का. एम कैपिटल टी. ओके. अब देखते हैं, अब हम अलग अलग जो फिजिकल क्वांटिटी है उनके डायमेंशन और यूनिट ऑब्टेन करते हैं. सो ऑब्टेन एक क्वेश्चन है. ऑब्टेन डायमेंशन and the unit of following quantity. ओके. तो अब हम फ्रॉम द फर्स्ट फिजिकल क्वांटिटी स्टार्ट करते हैं वन बाय वन. तो देखो फर्स्ट है फर्स्ट क्वांटिटी सपोज हम लेते लेंथ. ये फर्स्ट क्वांटिटी लेंथ. लेंथ को हमने कौन से लेटर से डिनोट किया बोलो तो जरा. कैपिटल एल. चलिए कैपिटल एल लिख दिया. मान लो मैंने नंबर लिखा 4. 4 का पावर कितना होता है. व्हाट इज द पावर ऑफ 4. 1. ओके. इन द सिमिलर वे अगर मैं L लिखा तो L का पावर कितना होता है. 1. यस. ओके. अगर मैंने 4 का पावर 0 लिखा, आंसर कितना आता है. 4:0. देखो अभी हमेशा याद रखना, मैथमेटिक्स में कोई भी नंबर रेस टू 0 का आंसर 1 होता है. 4:0 is always equals to any number raised to 0 is always equals to रहेगा याद. 4:1 का वैल्यू 4 ही है, ठीक है ना. लेकिन 4:0 कितना होता है. 5:0, एनीथिंग रेस टू 0 रहेगा याद. ओके. आगे अभी मेरे को लेंथ मेजर करना है. लेंथ के लिए मैंने कैपिटल एल लिया और मैं अभी इसका फॉर्मूला लिखने जा रहा हूँ. डायमेंशनल फॉर्मूला. डायमेंशन स्क्वायर ब्रैकेट में लिखने जा रहा हूँ. अभी एल लिखूँ मैं तो एल का पावर कितना लिखूँ बोलो. 1. क्या लिखना है.
क्या लेंथ मेजर करने के लिए मास की ज़रूरत है? इज देर इज एनी नीड ऑफ मास और इज देर इज नीड ऑफ टाइम? तो मैं m रेस टू क्या लिखूँ बोलो? 0। t रेस टू क्या लिखूँ? यस, ये डायमेंशन हो गया लेंथ का। गॉट दिस? अब इसका SI यूनिट, SI यूनिट, ओके। अब SI यूनिट, लेंथ का SI यूनिट क्या है? लेंथ का SI यूनिट हमने फंडामेंटल क्वांटिटी देखी नहीं 7, पहला ही देखा, क्या था? हाँ, क्या है? मीटर। लेंथ का SI यूनिट क्या है? मीटर। मीटर का सिंबल क्या है? स्मॉल m। कैसा है? अब यहाँ पे स्मॉल m, लेंथ का SI यूनिट स्मॉल m, पावर कितना इधर? इधर भी क्या लिखूं? मल्टीप्लाई बाय मास। मास का SI यूनिट क्या है? kg। kg रेस टू क्या लिखूं? इनटू टाइम का क्या है? सेकेंड रेस टू, ओके। अब सेकेंड स्टेप, मीटर रेस टू 1 क्या लिखूं? मीटर ही लिखूं। kg रेस टू 0 क्या लिखूं? सेकेंड रेस टू 0, m इंटू 1 इंटू 1 m। मतलब मीटर इज द SI यूनिट ऑफ लेंथ। समझ में आया? नेक्स्ट, लेंथ के बाद दूसरा है मास। चलो, मास के लिए क्या लिखूं मैं? कैपिटल। अब डायमेंशन लिखता हूं मैं, डायमेंशन L M T। मेरे को M का पावर कितना लिखना है? L का, T का, वेरी गुड। अब इसका SI यूनिट लिखने जा रहा हूं, SI यूनिट। चलो, SI यूनिट, लेंथ का क्या? मीटर रेस टू मल्टीप्लाई बाय kg रेस टू सेकेंड रेस टू 1 इंटू kg इंटू 1, क्या आएगा बोलो? kg। यस, ये मास का डायमेंशन, उसका SI यूनिट। थर्ड, टाइम। टाइम का सिंबल क्या है? कैपिटल T। चलो, डायमेंशन L M T का पावर। चलो, SI यूनिट। अभी देखो, एक दो लिखा, बाद में नहीं लिखा तो भी चलेगा। 1 इंटू 1 इंटू क्या लिखूँ? डायरेक्ट SI यूनिट बोलो। आप डायरेक्टली बोल सकते हैं, आप S है ना। चलो, एक स्टेप इसके लिए ले लेता, बाद में नहीं लिखेंगे हम। 1 इंटू 1 सेकेंड रेस टू 1, मतलब क्या हो गया भाई? सेकेंड। समझा? लेंथ, मास, टाइम। ओके, चलो ये लिख लो। हाँ, लेकिन अपने पेज पे ये होना चाहिए 4 रेस टू 0 है, एनीथिंग रेस टू 0 इज इक्वल्स टू 1। कभी ये बात भूलना नहीं है आप।
यस, हाँ, हाँ, यस, झालं आहे. हाँ, अब नेक्स्ट जो है वो फोर्थ क्वांटिटी देखते हैं, एरिया. अब यहाँ से हम कुछ डिराइव्ड क्वांटिटी के लिए जाएंगे, ठीक है ना. एरिया, एरिया, एरिया का फॉर्मूला कोई भी शेप होगा उसका फॉर्मूला क्या है. मान लो इस तरह से रेक्टेंगल है, यह है लेंथ और ये क्या है, ब्रेड्थ. तो एरिया का फॉर्मूला क्या है इसका, लेंथ इंटू, चलो पहले वर्ड में लिख देता हूँ, लेंथ इंटू ब्रेड्थ. ओके, लेंथ के लिए हम कौन सा सिंबल यूज करते हैं, एल, कैपिटल एल. और ब्रेड्थ, ब्रेड्थ भी लेंथ है, ब्रेड्थ इज ऑल्सो, तो उसको सिंबल क्या यूज करेंगे, एल. आर गेटिंग. हम ब्रेड्थ मेजर कर रहे हैं मतलब लेंथ ही मेजर कर रहे हैं, लेकिन बस उसको थोड़ा सा हमको समझने के लिए ब्रेड्थ बोल दिया, लेकिन डायमेंशन में ब्रेड्थ, लेंथ, हाइट, डायमीटर, रेडियस, विड्थ, इनके लिए क्या लिखना है, कैपिटल एल. ओके, मतलब देखो यहाँ पे मतलब ये आया, लेंथ तो ठीक है, लेंथ, ब्रेड्थ और क्या, विड्थ, थिकनेस, हाइट, रेडियस, डायमीटर, ये सब के लिए सिंबल के लिए फंडा से डायमेंशनिंग के लिए इनके लिए सिंबल क्या यूज करना है, एल. समझ में आया क्या. चाहे लेंथ हो, ब्रेड्थ हो, विड्थ हो, थिकनेस हो, हाइट हो, रेडियस हो, डायमीटर हो, डिस्प्लेसमेंट हो, डिस्टेंस हो, इन सब के लिए क्या यूज करते हैं हम, क्या यूज करते बोलो, लेंथ. आया समझ में, एल. तो भाई लेंथ के लिए भी कैपिटल एल, ब्रेड्थ के लिए भी कैपिटल एल. एल इंटू एल बोलो क्या होगा, एल स्क्वेयर. अब हम डायमेंशन लिखते हैं, डायमेंशन, हाँ, एल का पावर 2, एम का पावर 1. क्यों, एरिया मेजर करना है हमको, मास की जरूरत नहीं है ना, टाइम का जरूरत है, एम 0 t 0. चलो अब ऐसा यूनिट लिखते हैं, बोलो लेंथ, बोलो क्या लिखूँ, ऐसा यूनिट, मीटर का पावर 2, ये 1, ये 1, डायरेक्ट लिखो मीटर स्क्वायर. अब समझ में आया ना, ये हम इंटू 1 करते तो मीटर स्क्वायर आ गया. हाँ, नेक्स्ट, ये एरिया के बाद नेक्स्ट लेते हैं वॉल्यूम. चलो वॉल्यूम, सपोज एक बॉक्स है, बॉक्स समझते हैं ना आप लोग, ये बॉक्स है, इसका वॉल्यूम मेजर करना है तो क्या मेजर करना पड़ेगा, लेंथ, देन ब्रेड्थ, देन हाइट. वॉल्यूम का फॉर्मूला क्या हो गया, लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाइट. ओके, सिंबल क्या दिया लेंथ के लिए, कैपिटल एल, ब्रेड्थ के लिए, हाइट के लिए एल इंटू एल इंटू एल, क्या हो गया. ओके, तो ऐसा यूनिट क्या लिखूं डायरेक्टली बोलो तो आप, मीटर क्यूब. ओके, मतलब अब यहां से फॉर द डिराइव्ड क्वांटिटी वी रिक्वायर द फॉर्मूला.
देखो एरिया लिखा, उसका फॉर्मूला लिखा, वॉल्यूम लिखा, उसका फॉर्मूला दिखा, देन हमने वो सिम्बॉल्स लिखे। मतलब डायमेंशंस अगर फाइंड आउट करना है किसी भी क्वांटिटी का, तो फॉर्मूलाज ऑफ दैट क्वांटिटी हमको पता होना चाहिए, बरोबर है। सो ये जो मैंने फॉर्मूला लिखा ये पता होगा तो ही मैं आगे प्रोसेस कर सकता हूँ, ठीक है, चाहे एरिया हो वॉल्यूम हो, ठीक है। अब एक और एक क्वांटिटी नेक्स्ट लेते हैं, सिक्स्थ, डेंसिटी। डेंसिटी का फॉर्मूला पता है, बोलो डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे? बोलो, चुकू द्या काय हरकत नाही, जे माहिती आहे ते सांगतच आहे, बरोबर बोलतेस, हां बोल ना, बरोबर बोलते, चुकलं चुकू द्यायचं, काय टेन्शन नाही घ्यायचं। हां मास, बोल काय बोलते, बरोबर आहे ना, हां मास अपॉन व्हॉल्यूम। डेन्सिटीचा फॉर्म्युला काय बरं, मास अपॉन व्हॉल्यूम। बघा डेन्सिटी मास अपॉन, बरं आता इकडे लक्ष द्या, मास, माससाठी आपण कोणता सिम्बॉल यूज करतोय, कॅपिटल एम। आता व्हॉल्यूम आपल्याला माहीत झालेलं आहे, लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट, मग काय लिहिणार डायरेक्ट एल क्यूब। चला एल क्यूब लिहून टाकला, ओके। आता बघा एम हा एल क्यूब आहे, वरती जाताना त्याची पॉवरचं साईन काय होईल बरं, मग एल रेस टू काय लिहू सांगा बरं, -3, बरोबर आहे का, ओके। आता आपण डायमेन्शन लिहू, बरं आता मला सांगा एलची पॉवर किती लिहू, बोला रे, -3। एमची पॉवर किती लिहू, टीची पॉवर, डायमेन्शन झालं। आता एसआय युनिट बघा, एसआय युनिट, बरं तुम्ही याच्यावरून लिहू शकता बघा, फॉर्म्युल्यावर जेव्हा फॉर्म्युल्यानंतर जेव्हा सिम्बॉल ठेवतात त्याच्यावरनं तुम्ही फॉर्म्युला, त्या सिम्बॉलवरनं तुम्ही काय लिहू शकता, युनिट। मला सांगा मीटरचं सॉरी मासचं काय बरं, के जी, के जी डिवायडेड बायला आपण असं लिहितो पर, के जी पर काय लिहू बरं, एल क्यूबला मीटर, के जी पर मीटर क्यूब। बरं कोणी असं लिहिलं तरी चालेल, कोणी असं लिहिलं तरी चालेल बरं का, और के जी, हे बघा याच्यावरनं के जी, इथं प्रोडक्ट आहे, स्पेस किंवा द्या हायपन द्या, मीटर रेस टू आय असं लिहिलं तरी चालेल, कोणी स्पेस दिला तरी चालेल, के जी स्पेस मीटर रेस टू -3, म्हणजे और तिघांपैकी तुम्ही कसंही लिहू शकतात, के जी स्पेस मीटर रेस टू -3, समजलं का, ओके। हां लिहा बरं, मग आपण पुढे जाऊ।
यस, हाँ ओके। अब हम नेक्स्ट क्वांटिटी देखते हैं। नेक्स्ट क्या नंबर है बोलो? नंबर 5 ना कि 7? 7। हम लिखते हैं नेक्स्ट स्पीड। चलो स्पीड का फॉर्मूला बोलो। वेरी गुड, डिस्टेंस डिवाइडेड बाय टाइम। चलिए, तो उसका डिस्टेंस के लिए क्या लिखते हैं हम? कैपिटल एल। टाइम के लिए टी। क्या हम उसको ऐसा भी लिख सकते हैं? एल रेस टू टी माइनस क्या 1 डायमेंशन। डायमेंशन एल का पावर, एम का पावर, टी का पावर। वेरी गुड। ऐसा यूनिट क्या आएगा? देखो मीटर पर सेकेंड। देखो लेंथ थी यहाँ पे, लेंथ के लिए क्या है? मीटर। पर टाइम के लिए क्या है? सेकेंड। और इसको ऐसा भी लिख सकते हैं, प्रोडक्ट ऑफ टू यूनिट मीटर स्पेस या हाइपन सेकेंड रेस टू -1, या इसको ऐसा भी लिख सकते हैं, मीटर सेकेंड रेस टू -1, स्पेस दे दिया। ओके, नेक्स्ट वेलोसिटी। बोलो वेलोसिटी का फॉर्मूला, डिस्प्लेसमेंट अपॉन डिस्प्लेसमेंट के लिए क्या लिखते हैं हम? एल लिखा था ना हमने, डिस्प्लेसमेंट के लिए एल, टाइम के लिए टी। इसको कैसे लिख सकते हैं? एल टी -1। ओके, तो डायमेंशन स्पीड का और वेलोसिटी का डायमेंशन सेम है क्या? अरे स्पीड का और वेलोसिटी का सेम है क्या? स्पीड और वेलोसिटी का डायमेंशन सेम है। सो L1 m0 t -1। ओके, उसका ऐसा यूनिट क्या आएगा? मीटर पर सेकेंड। अगेन मीटर पर सेकेंड और मीटर सेकेंड रेस टू माइनस, मतलब ऐसा ही। एस डी क्या दिखा है? ऐसा यूनिट है ये। हाँ, नेक्स्ट क्वांटिटी देखो। वेलोसिटी के बाद एक्सलरेशन। एक्सलरेशन का फॉर्मूला क्या आता है बोलो? चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम। वेरी गुड। ओके, चेंज इन वेलोसिटी मतलब वेलोसिटी का डायमेंशन लिखना है। वेलोसिटी का डायमेंशन अभी हमने लिखा, क्या है वो? एल टी -1, एल टी -1। ओके, अपॉन क्या है? टी। टी ऊपर जाएगा तो क्या होगा? हाँ, ये 1 ऊपर जाएगा तो -1, -1 और -1 क्या हो जाएगा? हाँ, लेकिन साइन क्या देंगे? माइनस क्या लिखो? समझ में आया? एल टी -2। तो उसका डायमेंशन, इसका डायमेंशन आएगा L1 m0 t का पावर। ओके, उसका ऐसा यूनिट बोलो तो देखो, मीटर सेकेंड रेस टू -2। देखो मीटर सेकेंड रेस टू -2, या किसी ने ऐसा भी लिखा तो भी चलेगा। ये डिनोमिनेटर पर लिखे गए मीटर पर दोनों चल सकता है, ठीक है ना? ओके, नेक्स्ट जो है वो फोर्स।
फोर्स का फॉर्मूला बोलो, मास इंटू एक्सलरेशन। मास के लिए क्या लिखेंगे, कैपिटल एम। एक्सलरेशन के लिए बोलो रे, एल टी माइनस टू। लिखो डायरेक्ट, चलो ठीक है डायरेक्ट लिखते हैं हम। देखो मास एल टी माइनस टू, डायमेंशन एल वन, एम क्या, टी माइनस टू। और ऐसा यूनिट ऑफ फोर्स इज गिवन आफ्टर द नेम ऑफ साइंटिस्ट। क्या है उसका ऐसा यूनिट फिर, न्यूटन। बाकी ये नहीं लिखेंगे इस तरह से केजी मीटर पर सेकेंड स्क्वायर, ये नहीं, ये इक्विवेलेंट यूनिट है, लेकिन ऐसा यूनिट साइंटिस्ट के नाम से दिया है, क्या उसको बोलेंगे, न्यूटन। आया समझ में ये? ओके चलो लिखो इतना, फिर हम आगे जाएंगे।
हां येस झाले का? बरं आता बघा इकडे आता. बरं आता बघा आपल्याला आता ज्या पुढच्या फिजिकल क्वांटिटी आहेत की ज्यांचे डायमेन्शन्स आपल्याला लिहायचे आहेत, ते डायमेन्शन्स लिहित असताना आपल्याला हे जे काही इथं 3 डायमेन्शन्स आहेत, वेलॉसिटी, ॲक्सलरेशन आणि फोर्स, यांचे डायमेन्शन बाय हार्ट असले पाहिजेत. ओके, कारण का यांच्या पुढच्या क्वांटिटींना आपल्याला नेहमी हे डायमेन्शन लागणार आहेत. ओके, म्हणून आता बघा आपल्याकडे 4, आपण चौथं डायमेन्शन अजून घेतलं नाही, पण 4 डायमेन्शनचे 4 फिजिकल क्वांटिटींचे डायमेन्शन्स आपले बाय हार्ट असले पाहिजेत. कोणतं कोणतं? एक आहे वेलॉसिटी, दुसरं आहे ॲक्सलरेशन आणि तिसरं आहे फोर्स. ओके, आता बघा आपण एक सिक्वेन्समध्ये या सर्वांचे डायमेन्शन लक्षात ठेवूया. बघा आता वेलॉसिटीचं डायमेन्शन आपण कसं लक्षात ठेवणार आहोत? LT-1. बघा वेलॉसिटीचं डायमेन्शन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे LT-1. त्यानंतर तुम्ही ॲक्सलरेशनचं डायमेन्शन बघा LT-2. ॲक्सलरेशनचं डायमेन्शन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे LT-2. आणि फोर्सचं डायमेन्शन लक्षात ठेवायचं आहे MLT-2. समजलं का? तिघांचे डायमेन्शन. वेलॉसिटी काय लक्षात ठेवायचं आहे, ॲक्सलरेशन काय लक्षात ठेवायचं आहे, आणि फोर्स. बघा सिक्वेन्स लक्षात येतोय. ओके, कारण हे डायमेन्शन तुमच्या लक्षात राहिलेत की मग बाकी हे तर तुम्हाला ॲज इट लगेच लिहिता येईल. म्हणजे हे लक्षात पाहिजे. वेलॉसिटी काय बरं? बरं वेलॉसिटी बोला, ॲक्सलरेशन बोला, फोर्स. बरं आता हे जे आपण बोलतो है ना लक्षात ठेवण्यासाठी, त्याला म्हणतो आपण जयकारा. काय म्हणतो? जयकारा. कारण जयकारा काय असतं माहिती आहे का? मी जर म्हटलं गणपती बाप्पा, तुम्ही काय म्हणणार? याला जयकारा म्हणतो. का? लहानपणापासून किती आरळा मारल्या सर आम्ही, काय सांगायचं तुम्हाला, आहे की नाही? तो आला की आम्हाला लई आनंद होतो, आहे की नाही? बरोबर आहे ना? ओके, तर बघा तसंच आपल्याला 1, 2, 3 जयकारा द्यायच्या आहेत, पण दररोज घरी जयकारा द्यायचा. चालेल का? ओके हां, मी जर वेलॉसिटी म्हटलं तुम्ही काय म्हणायचं? LT-1. मी ॲक्सलरेशन म्हटलं तुम्ही काय म्हणायचं? आणि फोर्ससाठी चालेल का? ओके, कोणी गप्प बसायचं? आलं का लक्षात? ओके हां बोला. वेलॉसिटी, 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 ॲक्सलरेशन, 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 फोर्स, फोर्स, फोर्स. जय भवानी. बघा असं उरलं झालं पाहिजे. आलं का लक्षात? ओके, म्हणजे तुम्ही जर 3-4 दिवस असे जयकारा दिले दररोज, घरात द्यायचं, आहे की नाही? आलं का लक्षात? दररोज द्यायचं, सकाळ, दुपार, संध्याकाळ. हे 7-8, 5-6 दिवस दिलं की डायमेन्शन लर्न. म्हणजे काय? तुमचा टाईम वाचेल डायमेन्शन लिहिताना पुढे. आलं का लक्षात? ओके, आता आपण पुढच्या क्वांटिटी, हेच सर्व आपल्याला रिफ्लेक्शन मिळणार आहे आता यांचे. अजून एक क्वांटिटी आहे, तुम्ही हे वाटलंच तर एका पेजवर लिहून ठेवा, जिथं तुम्हाला अगदी पहिली तुमची नजर जिथं जाईल ना तिथं लिहून ठेवा. आणि अजून एक मी डायमेन्शन सांगणार, त्याच्यात ॲड करणार आहे चार्ज, इलेक्ट्रिक चार्ज, पण ते नंतर लिहायचं आहे. पहिले हे तिघांची लिहून ठेवा. ओके, वेलॉसिटी LT-2 भाई, वेलॉसिटी LT-1, ॲक्सलरेशन LT-2, फोर्स MLT-2, आणि चार्ज मी नंतर सांगेल तुम्हाला.
ओके, मग बघा आता नेक्स्ट बघा पुढची क्वांटिटी किती नंबरची क्वांटिटी बरं ही 11. मोमेंटम. बरं मोमेंटमचा फॉर्म्युला माहिती आहे का तुम्हाला? कोण सांगतं बरं मोमेंटमचा फॉर्म्युला? मोमेंटम हे बघा आपल्याला न्यूटन सेकंड लॉमध्ये ही टर्म होती, आठवतं का? न्यूटन सेकंड लॉ मोशनचा काय होता? फर्स्ट लॉ होता, सेकंड लॉ होता, थर्ड लॉ होता. न्यूटनचे किती लॉ होते? त्याच्यापैकी दुसरा आठवतो का? काय बरं तो? आठवा. येस, लिनियर मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास इंटू व्हेलॉसिटी. आलं का लक्षात? बघा मोमेंटमला आपण पी लेटरने डिनोट करतो. ओके, पण मोमेंटमचा काय फॉर्म्युला आहे? मास इंटू व्हेलॉसिटी. बघा म्हणजे डायमेन्शन पहिले लिहायचे तर आपल्याला फॉर्म्युले लर्न पाहिजेत. मग मास इंटू व्हेलॉसिटी. माससाठी काय लिहिणार रे मुलांनो? बोला, कॅपिटल एम. व्हेलॉसिटीसाठी काय लिहिणार? बोला, व्हेलॉसिटी. बोला, सर्वांनी बोला, व्हेलॉसिटी. मग इथं काय लिहू? समजलं का? मग आता डायमेन्शन स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये डायमेन्शन लिहायचं आपल्याला. एलची पॉवर. बोला, काय लिहू? एलची पॉवर, एमची पॉवर, टीची पॉवर. आता याचं एसआय युनिट लिहू आपण. एसआय युनिट मासचं काय बरं? kg हायपन वेलॉसिटी मीटर पर. समजलं काय? बघा मास काय लिहिलं? kg. वेलॉसिटी काय लिहिलं? आलं लक्षात? हे झालं मोमेंटम. नेक्स्ट दॅट इज व्हॉट ते असतं रेस्पिरेशन. बरं, नेक्स्ट क्वांटिटी आहे वर्क. वर्कचा फॉर्म्युला माहिती आहे का रे मुलांनो? वर्क काय म्हणतोस? यस, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. एकदम बरोबर आहे. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. पण इन्व्हॉल्व नाही, पण ग्लायकोलिसिस. बरं, फोर्सचा काय लिहू बरं? डायमेन्शन बोला. फोर्स बोला प्रत्येकाने. इकडनं पण बोला, फोर्स. सर्वांनी बोला. व्हेरी गुड. M(L)T-2 इंटू काय लिहू बरं डिस्प्लेसमेंटसाठी? ऑक्सिजन मॉलिक्युल्स, राईट? अरे बोला, एल. बरं इथं 1 आहे, इथं 1 आहे. बेस सेम आहे. एलची पॉवर काय लिहू सांगा? 2 M(L)2T-2. फायनल डायमेन्शन एलची पॉवर 2, एमची 1, टीची. बरं, आता याचं आपल्याला लिहायचं एसआय युनिट. एसआय युनिट. बरं, वर्कचं एसआय युनिट इज गिवन इन द नेम ऑफ सायंटिस्ट. नाही, न्यूटन फोर्ससाठी आहे. जूल. काय बरं? की आपण समजा इनहेल करतोय, राईट? कॅपिटल जे. ऑक्सिजन का बरोबर आहे का? ओके. वर्कचं झाल्यानंतर बघा वर्क पॉवर माहिती आहे? ओके. 13 पॉवर. मग पहिली जे स्टेप आहे, व्हॉट इज द फर्स्ट स्टेप? बिगिन. पॉवरचा फॉर्म्युला वर्क अपॉन. व्हेरी गुड. पॉवर इज इक्वल्स टू वर्क अपॉन टाइम. आता बघा आपल्याला जर वर्कचं डायमेन्शन डायरेक्टली लर्न नसेल, वर्कचा फॉर्म्युला टाका. समजतंय का? वरचा फॉर्म्युला डायरेक्ट लर्न असेल, सर माझं लर्न आहे, तर यू कॅन डू डायरेक्टली. अदरवाईज स्टेप घ्या एक.
वर्कचा फॉर्म्युला टाका. आता माझं लर्न नसेल तर मी काय करेल, इथं टाकेल फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय काय बरं, टाईम. आता मी मला सर्वांचे डायमेन्शन लर्न आहेत, बरोबर आहे का. फोर्स काय टाकणार मी, डिस्प्लेसमेंट काय टाकणार, टाईम काय टाकणार. बर, हा 1 प्लस हा 1 किती झाला, 2 मायनस 2 हा वर जाताना काय होईल बरं, स्टॉक आहे मोठी वाली -2 -1 काय लिहू सांगा बरं, मायनस. आता फायनल डायमेन्शन लिहितो बघा, फायनल डायमेन्शन बोला, एल ची पॉवर 2, एम ची पॉवर 1, टी ची पॉवर. सराउंडेड बाय ब्लड कॅपिलरीज. ओके. आता मला जर याचं युनिट लिहायचं आहे तर एसआय युनिट मी फॉर्म्युलाकडे बघेल आणि युनिट लिहिल, चालेल का. फॉर्म्युला वर्क अपॉन काय बरं, वर्कचं आत्ताच काय लिहिलं आपण, काय लिहिलं, टाईमचं काय असतं, टाईमचं एसआय युनिट काय लिहू बरं, जूल पर, जूल पर, समजलं का, जूल पर सेकंड. किंवा असंही लिहू शकतात, कोणाला लिहायचं राहिलं तर जूल हायपन सेकंड रेस टू -1. समजलं, ओके लिहा.
येस झालं बरं. आता पुढच्या काही क्वांटिटी बघू आपण. बघा आता येस झालं येस येस झालं. बघा नेक्स्ट क्वांटिटी. बरं बघा नेक्स्ट क्वांटिटी आहे. किती नंबर आहे सांगा. 14. प्रेशर. बरं आता प्रेशरचा काय फॉर्म्युला आहे बरं कोण सांगतं. फोर्स अपॉन एरिया. बघा हे फॉर्म्युले सर्वच आपले लर्न पाहिजेत. फोर्स अपॉन एरिया. बघा प्रत्येक वेळेस आपण काय केलेलं आहे माहिती का. डिराइव्ड क्वांटिटीचं युनिट लिहिताना पहिल्यांदा फॉर्म्युला लिहिलेला आहे नंतर डायमेन्शन. बरोबर आहे. फोर्स सांगा बरं आता मला. डायमेन्शन प्रत्येकाने बोला. ओके. एरिया एल स्क्वेअर. व्हेरी गुड. एल स्क्वेअर. बरं आता हा 2 वरती गेला काय होईल बरं. 1 - 2 काय होईल सांगा. 1 - 2 होईल की नाही रे मुलांनो. 1 - 2 किती. -1. म्हणजे आपण डायमेन्शन काय लिहिणार मग याचे. डायमेन्शन एल ची पॉवर -1 एम ची 1 आणि टी ची काय लिहिणार -2. समजलं का. आता त्याचं आपल्याला एसा युनिट लिहायचं. सांगा बरं काय लिहिणार. तुम्ही सांगायचं. फोर्स काय बरं. एरियाचं एसा युनिट. हां नाही 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 मीटर स्क्वेअर. मग आता बोला काय लिहिणार. न्यूटन पर बघा न्यूटन पर मीटर स्क्वेअर. समजलं का कसं आहे युनिट कसं बनवायचं आहे. ओके बरं. आता ह्या युनिटला अजून एका सायंटिस्टचं नाव दिलेलं आहे माहिती का तुम्हाला. माहिती आहे का. प्रेशरला ह्या न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा एका सायंटिस्टचं नाव दिलेलं आहे. कोणी सांगतं का. काय नाही कोण सांगतं. नाही हे बघा ऑर पास्कल. माहिती आहे का पास्कल. बरोबर आहे. पास्कल त्याला आपण असा पी कॅपिटल ए स्मॉल PA पास्कल सायंटिस्टचं नाव आहे. आले लक्षात. पास्कल किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर. समजलं. ओके. आता प्रेशर नंतर बघा आपण वर्क पॉवर. आता एनर्जीचे युनिट बघू आपण. वर्क पॉवर. आता त्याच्यानंतर कोणाचं बघायचं आपल्याला एनर्जी. पण याच्यात एनर्जी आपण स्पेसिफिक त्यांचे नावं आपण बघूया. आपण कोणती एनर्जी माहिती बरं आपल्याला. एनर्जीचे नावं कोणती. कायनेटिक एनर्जी. बरोबर आहे ना. चला कायनेटिक एनर्जीचं बघायचं का आपण. कायनेटिक एनर्जी. बरं कायनेटिक एनर्जी. बरं कायनेटिक एनर्जीला आपण असं डिनोट केलं तरी चालेल KE कायनेटिक एनर्जी. कोणाला फॉर्म्युला माहिती का कायनेटिक एनर्जी का. बरोबर ½ mv². 1/2 मास इंटू वेलॉसिटीचा स्क्वेअर. व्हेरी गुड. मग बघा कायनेटिक एनर्जी 1/2 मास इंटू वेलॉसिटीचा स्क्वेअर. बरोबर आहे का. बरं आता बघा मास वेलॉसिटी क्वांटिटी 1/2 काही क्वांटिटी आहे का रे. 1/2 काय बरं नंबर आहे. नंबर त्याच्यामुळे त्याला डायमेन्शन नाही आहेत. बरोबर आहे ना. म्हणजे 1/2 हा नंबर आहे. आणि नंबर कसा आहे डायमेन्शनलेस.
कारण ती फिजिकल क्वांटिटी नाही, डायमेन्शनलेस. हिला कोणत्याही प्रकारचं डायमेन्शन नाही, कारण ती फिजिकल क्वांटिटी नाही. म्हणून डायमेन्शन लिहिण्यासाठी आपण कायनेटिक एनर्जीचं डायमेन्शन लिहिण्यासाठी आपण फॉर्म्युला काय लिहिणार? मास इंटू बोला वेलॉसिटी. समजलं का रे मुलांनो? मला सांगा. आपण 1/2 फॉर्म्युल्यामधनं का काढला? कारण त्याला डायमेन्शन नाही आहेत. मग कोणाचे डायमेन्शन लिहायचे आहेत आपल्याला? मासचे मल्टिप्लाय बाय. बरं, मासचं सांगा मला काय? एम. वेलॉसिटीचं काय लिहू मी? वेलॉसिटी बोला, काय लिहू? वेलॉसिटी LT मायनस. बरं, आता फायनल डायमेन्शन. बरं, पण मुलांनो मी इथं मास लिहिलं, वेलॉसिटी लिहिलं, पण त्याच्या डोक्यावर काहीतरी विसरून गेलं की नाही? मग तो विसरला तर डायमेन्शन चुकले, आहे की नाही? वेलॉसिटीचा काय इथं काय लिहिलं आपण? इथं पण काय लिहायचा, इथं पण काय लिहायचा. समजलं का? आता बघा एम, बघा इथं किती बरं? 1ची पॉवर 2 म्हणजे L⁻⁴ म्हणजे पॉवरची पॉवर असेल तर त्यांचं काय होतं? मल्टिप्लिकेशन. बरोबर आहे का? मग 1 × 2 किती लिहू? बरं, Tची पॉवर -1. अय्या, -1 × 2 काय लिहू सांगा बरं? -1 × 2 -2. -2. मग आता फायनल डायमेन्शन काय लिहू सांगा बरं? बोला. Lची पॉवर Mची Tची. बरं, एनर्जीचं SI युनिट इन द नेम ऑफ सायंटिस्ट दिलेलं आहे. काय लिहू सांगा? एनर्जीचं युनिट सायंटिस्टच्या नावाने दिलेलं आहे. बोल ना. तुझ्याकडनं त्यांचे एक्सपेक्टेशन वाढले. बरं बोला. हे बघा, तुम्हाला हिंट देतो. वर्क आणि एनर्जी एकमेकांमध्ये कन्वर्ट होतात. हे कोणी सांगितलं? आईन्स्टाईनने सांगितलं. म्हणजे वर्कचं युनिट असेल तेच कोणाचं युनिट असतं? एनर्जीचं. मग वर्कचं युनिट काय होतं? मग एनर्जीचं काय असेल? जुलै असेल का? नाही. काय असेल मग? काय असेल मग? जून. म्हणजे आलं का लक्षात? बरं, आपल्या मंथमधला हा जून नाही आहे बरं का, किंवा जुलै नाही आहे. बरं, काय आहे? जून आहे का जुलै आहे? जुलै. आलं का लक्षात? जुलै सायंटिस्टचं नाव आहे. जुलै हा मंथ आहे. दोघांमध्ये काही एकमेकांचा संबंध नाही. समजलं ना? लिहून घ्या.
बरं, आता कायनेटिक एनर्जी नंतर आपण बघा नेहमी पोटेन्शियल एनर्जी वापरतो ना. मग पोटेन्शियल एनर्जी बघा, पोटेन्शियल एनर्जी त्याचा फॉर्म्युला माहिती आहे कोणाला? येस, व्हेरी गुड. MGH. MGH म्हणजे काय? महात्मा गांधीज हाऊस. असं नाही, म्हणजे आम्ही लक्षात ठेवायचं असं बरं का. पोटेन्शियल एनर्जी काय रे? महात्मा गांधीज हाऊस म्हणजे MGH बरं का, है ना. M म्हणजे काय? G म्हणजे काय? G म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू. H म्हणजे हाईट. बरोबर आहे का? मग बघा आता, बघा पोटेन्शियल एनर्जी पोटेन्शियल एनर्जी त्याला असं लिहितात EP. पोटेन्शियल एनर्जी किती नंबरची क्वांटिटी रही? ओके. मग बघा पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला मास इंटू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मल्टिप्लाय बाय काय बरं? हाईट. बरं, त्याला इन शॉर्ट तुम्ही असं लिहू शकतात MGH. पण परत ते M म्हणजे काय, G म्हणजे काय, H म्हणजे काय ते तुम्हाला दिसेल. ठीक आहे ना, MGH. बरं, मग आता आपण याचे डायमेन्शन लिहू. मास बोला काय लिहू? कॅपिटल M. चला, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय लिहायचं? बोला ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशन. अरे इकडं बघा, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे काय रे मुलांनो? हे इट इज ॲक्सलरेशनच. म्हणून ॲक्सलरेशनचेच डायमेन्शन लिहायचे आहेत आपल्याला. काय लिहायचं मग ॲक्सलरेशन? बोला प्रत्येकाने बोला ॲक्सलरेशन. परत बोला. हां, म्हणजे हे परत परत बोलल्याने परत परत डायमेन्शन आपण सॉल्व केल्यानं हे लक्षात राहणार आहे. इंटू हाईट. हाईट म्हणजे काय लिहू सांगा बरं? काय लिहू? बरं, आता बघा M इथं पॉवर Lची 1, इथं पॉवर Lची 1 आहे. Lची पॉवर कलेक्टिव्ह काय लिहू? Lचा. ओके. Tची. बरं ठीक आहे. आता काय लिहू सांगा? डायमेन्शन. Lची पॉवर, Mची, Tची. बरं, याचा SI युनिट काय येणार? बोला. बघा कोणत्याही प्रकारची एनर्जी असो तिचं युनिट काय असतं? जूल आणि जूलच. समजलं का? जूलच असतं. वर्कचं काय? पोटेन्शियल एनर्जीचं, कायनेटिक एनर्जीचं, कोणती एनर्जी असेल तर राहील का लक्षात? ओके. बरं, हे झालं पोटेन्शियल एनर्जी. नेक्स्ट, बरं मी असं जूल लिहिलं, तुम्ही चेक करतात का कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल याचं डायमेन्शन सेम आहे का? बघा बरं, सेम आहे का? ओके. मग मला हे सांगा, वरचं पण जूल आहे, मग वरचं पण डायमेन्शन सेम आहे का? म्हणजे वर्कचं, कायनेटिक एनर्जीचं, पोटेन्शियल एनर्जीचं डायमेन्शन काय बरं? समजलं का? ओके. म्हणजे तुम्हाला कोणत्या एनर्जीचं विचारलं त्याचा फॉर्म्युला नसेल माहिती, वर्कचा माहिती आहे. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट MLT - 2 इंटू L2 M1T - 2. आलं का लक्षात? झालं एनर्जीचं डायमेन्शन. ओके. नेक्स्ट, टॉर्क. टॉर्कचा फॉर्म्युला माहिती आहे का रे? टॉर्क हे बघा, ऐकलं का रे शब्द? टॉर्क नाही ऐकला. मोमेंट ऑफ फोर्स, मोमेंट ऑफ फोर्स, कपल ऑफ फोर्स, ऐकलंय का? हे बघा, टॉर्क म्हणजे काय माहिती का?
टॉर्क म्हणजेच कपल ऑफ फोर्स असतो. काय असतो? हे बघा, टॉर्क म्हणजेच अशी, आता बघा मी 2-3 नावं घेतो. टॉर्क लाच काय म्हणतात? कपल ऑफ फोर्स. कपल ऑफ फोर्स म्हणजे फोर्सची जोडी, बरोबर आहे? पेअर ऑफ फोर्स, पण त्याला एक कपल ऑफ फोर्स. किंवा एक कप, काय लिहिलं? कप. अरे असं काय रे, असं काय करतात मुलांना तुम्ही? बघा, कपल ऑफ फोर्स. ओके, कपल म्हणजे काय? जोडी, फोर्सची जोडी. पण कशी असते माहिती का ती? हे बघा, इकडे लक्ष द्या. हे बघा, हा पेन आहे, याला मी कपल ऑफ फोर्स लावला. कपल ऑफ फोर्स कसा लावतोय बघा, इकडनं ह्या बाजूने एक फोर्स लावला, ह्या बाजूने एक, दोघं इक्वल लावलेत. हा पेन काय होईल माहिती का रे? रोटेट झाला. मग कपल ऑफ फोर्स मोमेंट देतो, म्हणून त्याला काय म्हणतात? मोमेंट ऑफ फोर्स. अजून दुसरं नाव आहे काय बरं? मोमेंट ऑफ फोर्स. मोमेंट ऑफ फोर्स आलं का लक्षात? टॉर्क, मोमेंट ऑफ फोर्स किंवा कपल ऑफ फोर्स, ते काय प्रोड्यूस करतात त्या बॉडीमध्ये? रोटेशनल मोशन प्रोड्यूस करतात. म्हणून त्याला काय नाव दिलं? टॉर्क किंवा कपल ऑफ फोर्स किंवा मोमेंट ऑफ फोर्स. मग मोमेंट ऑफ फोर्स किंवा कपल ऑफ फोर्स काय असतं माहिती आहे का? हे बघा, हे बघा, हा एफ, या दोघांपैकी एक फोर्स इंटू हे डिस्टन्स. हे बघा, एफ इंटू काय बरं? आर. काय फॉर्म्युला? एफ इंटू आर. इथं आपण डायग्राम काढू म्हणजे लक्षात येईल. बघा, अशी बॉडी आहे, या बॉडीवर असा फोर्स लावला, इकडनं एफ, इकडनं एफ, आणि यांच्यामधलं डिस्टन्स काय बरं? हे डिस्टन्स आहे आर. म्हणजे एफ इंटू काय बरं? आर. टॉर्कचा फॉर्म्युला काय? फोर्स इंटू आर. रेडियस असतं ते, एफ इंटू आर. समजलं का? मग मी फक्त फॉर्म्युला लिहितो. टॉर्कला असं टॉ किंवा टाऊ असं बोललं जातं. हा उलटा जे सारखा असतो साधारण, त्याला प्रोनाऊन्स कसं केलं जातं? हे बघा, टाऊ. ताऊ नाही, आता असं ताऊ ताऊ आहे की नाही? सर्व ताया येतील. टाऊ आहे की नाही? किंवा त्याला म्हणतात टॉ. थोडंसं ते प्रोनाऊन्सिएशन कोणी टॉ करतं, कोणी टाऊ करतं, आहे की नाही? बरं, तर टॉर्कचा फॉर्म्युला फोर्स इंटू काय बरं? रेडियस. समजलं का? बरं, फोर्स काय सांगणार मला सांगा? फोर्सचं डायमेन्शन MLT बोला, सर्वांनी बोला. डिस्टन्स, रेडियस L. बरं, आता बघा, 1 + 1 2 M1 L2 T-2. काय लिहिणार डायमेन्शन? L2 M1 T-2. बरं, आता टॉर्कचं एसआय युनिट आता आपल्याला नाही, आता जूलने लिहायचं. टॉर्क हा वेगळा कन्सेप्ट आहे, ही एनर्जी नाही आहे. टॉर्क इज नॉट द एनर्जी और इट इज नॉट द वर्क. त्याच्यामुळे एसआय युनिट आपल्या फॉर्म्युल्याकडे बघायचं. फोर्सचं युनिट काय बरं? न्यूटन. रेडियसचं काय? डिस्टन्स येते, म्हणजे काय? मीटर. काय त्याचं? आता युनिट सांगा काय? न्यूटन पर. नाही, पर केव्हा जातो? जर डिनॉमिनेटरला गेला तर पर, नाही तर काय म्हणायचं? न्यूटन मीटर. न्यूटन न्यूटन पर मीटर म्हटलं तर चुकलं. काय म्हणायचं? न्यूटन. समजलं का? हे बघा, न्यूटन मीटर असं लिहू शकतो. न्यूटन स्पेस द्या मीटर. समजलं का? ओके, लिहून घ्या.
हां विचारणार आहे अजिबात. हां मग मग स्ट्रेस राहतो, स्ट्रेन राहतो, अलग अलग इलॅस्टिसिटी असते, मॉडल्स ऑफ इलॅस्टिसिटी, कितीतरी क्वांटिटी आहेत. बरं झालं का? ओके. बघा आता नेक्स्ट क्वांटिटी बघा. हां चला याने सांगितली स्ट्रेस. ओके पण स्ट्रेस घ्यायचा पण आपल्याला ते डायमेन्शन लिहायचं आहे, त्याचा फॉर्म्युला लर्न करायचा आहे. ठीक आहे. बघा स्ट्रेस. बघा आता ह्या ज्या काही क्वांटिटी आहेत, किती नंबरची क्वांटिटी आहे? 18. बघा ॲक्च्युली तुम्हाला जेव्हा मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड हा आपण चॅप्टर अभ्यास करू. कोणता चॅप्टर? ओके आपला 11th चॅप्टर आहे, तिथं आपण या सर्व क्वांटिटी बघणार आहोत. ओके पण आत्ता फक्त आपण त्याचा फॉर्म्युला लिहू. फॉर्म्युला लिहिला तर आपण त्याचं काय लिहू शकतो? डायमेन्शन. ओके बघा स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे फोर्स पर युनिट एरिया, म्हणजे स्ट्रेस इज इक्वल्स टू फोर्स अपॉन एरिया. स्ट्रेस इज इक्वल्स टू फोर्स अपॉन एरिया. बरं कोणासारखा फॉर्म्युला आहे बघा बरं थोडासा. मग त्याचं डायमेन्शन एसआय युनिट सारखं असेल का? येस बरोबर आहे की नाही? आलं का लक्षात? चला लिहून टाका. मग येईल का लिहिता? आणि लिहा लिहा. आला. अजून एक क्वांटिटी लिहितो. करता का तुम्ही? 19 सरफेस टेन्शन. तुम्हाला टेन्शन येतं का? अरे येतं का टेन्शन? हां टेन्शन घ्यायचं पण सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला बघा फोर्स पर युनिट लेंथ. येईल का करता?
व्हेरी गुड. चला करा. फोर्सचं डायमेन्शन लिहायचं डिवायडेड बाय लेनचं लिहायचं. लिहिलं का? कोण सांगतं बरं डायमेन्शन? एम रेस टू किती? 1. एल रेस टू -2 आणि टी रेस टू. बरं याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणाचं काय डायमेन्शन आलंय का? सरफेस टेन्शनचं. अजून दुसरं कोणा दुसरं उत्तर? टी रेस टू -2 त्याचं बरोबर आहे. आलं? तेच आलं. आलं का? काय आलं? एमची पॉवर 1, एलची पॉवर 0, टीची पॉवर -2. आलं का लक्षात प्रत्येकाला? हे बघा इकडे लक्ष द्या. फोर्स काय लिहिले तुम्ही सांगा बरं? MLT -2 डिवायडेड बाय एल. एल काय झाला? म्हणजे एलची पॉवर काय बरं? 0च ना. बरोबर आहे की नाही? मग म्हणजे फक्त MT -2 आलं म्हणजे डायमेन्शन काय लिहिणार? हे बघा L0 M1 T -2. बोला हेच आलं का? चला मला युनिट सांगा. युनिट सांगा मला. न्यूटन पर मीटर. व्हेरी गुड. हे बघा फोर्सचं न्यूटन, लेनचं मीटर. न्यूटन पर, आता पर आहे इथं बरं का. ओके, न्यूटन पर मीटर म्हणजे एसा युनिट काय आलं? न्यूटन पर मीटर. आलं का लक्षात? ओके बरं. आता आपण याच्या पुढचा पार्ट मग उद्या बघायचा. चालेल का? ओके.